विद्यार्थी मित्रांनो, पहा आवाज क्लिअर येतो का आपल्याला? चित्र क्लिअर दिसतं का? पहा, यस म्हणून टाका. लाईक करा, या ठिकाणी आल्या आल्या लाईक करा. ओके, लाईक करा. पहा कोण कोण जॉईन झाले पहा. त्यांनी आवाज क्लिअर येतो आहे, यस म्हणून टाका. चला पटपट. ओके, निलेश करणे. ओके, चला आवाज क्लिअर येतो आहे, चित्र व्यवस्थित क्लिअर दिसत आहे. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण काल शब्द दिला होता की आपण गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये काही प्रश्नपत्रिका विकसित केलेल्या आहेत. फक्त 125 आहेत गुगल फॉर्मच्या. आणि या ठिकाणी रोज एक ऑफलाईनला ऑनलाईनलाच आहे त्या प्रश्नपत्रिकेचे फोटो पाठवतोय. तो काल फोटो रात्री टाकला जातो, आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला वेळ दिला जातो. तो पेपर तुम्ही सोडवायचा असतो. सोडवल्यानंतर आता तो पेपर तपासून घेतला जातो, त्याचं सोल्युशन दिलं जातं. यामधील काही निवडक मुलं, निवडक विद्यार्थ्यांचा वेगळा ग्रुप तयार केलेला आहे. त्यामध्ये तो पेपर एक ठराविक मुलांना तो दिलेला आहे, काल आज दिलेला आहे सकाळी. आणि तो पहा काही मुलांनी सोडवलेला आहे. आता त्यामध्ये 80 प्रश्नच आहेत, पण दोन दोन सुरुवातीला काही पेपरांना मला ते 1 मार्काच्या ऐवजी 2 मार्क दिलेले आहेत. कारण इथं आपल्याला जसं कॅल्क्युलेशन करताना 1.25 मार्क आपल्याला नवोदयच्या परीक्षेला असतो. ते गुगल फॉर्मच्या याच्यामध्ये 1.25 मार्क देता येत नाही. 1, 2, 3, 4 असे मार्क द्यावे लागतात. त्यामुळे आपण त्या ठिकाणी 2-2 मार्कांनी सुरुवातीचे काही पेपरांना दिलेले आहेत, नंतर मग 1 मार्काचा केलेला आहे. म्हणजे 80 प्रश्न आहे, 2-2 मार्काने आपला 160 मार्काचा झालेला आहे. त्याच्यामध्ये इशिताने सोडवला आहे, 126 मार्क पडले. प्रणव बेलदार 126, मोरकाने वाटते 104 का काय आहे. त्यानंतर वरदराज शेळके 146 मार्क आहे, त्यांनी ग्रुपला टाकले. आता त्यामध्ये तुम्ही चीटिंग करू शकत नाही, त्यामध्ये तुम्हाला चीटिंग करता येत नाही, तर तो ऑनलाईन पेपर आहे. आता तुम्ही जसं सांगता की मला 100 पैकी 100 पडले, मला 97 पडले, मला 92 पडले, मला 95 पडले, तर हे पेपरच्या उत्तरपत्रिका तुमच्या हातात आहे. तुम्ही तपासत असताना त्या बरोबर तपासल्या का हे मलाही माहीत नाही. तुम्ही सांगितले, मान्य केले, त्यातून निवडक जे 80 मार्काच्या वर आहेत त्या मुलांना घेऊन आपण गुगल फॉर्मच्या स्वरूपात त्यांना डायरेक्ट व्हॉट्सअपवरती त्यांना प्रश्नपत्रिका येते. त्यांनी ती मोबाईलवरच व्हॉट्सअपमध्ये म्हणजे गुगल फॉर्ममध्ये सोडवायची. सबमिट केल्याबरोबर तुमचं किती मार्क पडले हे तुम्हाला समजतं. त्याचा स्क्रीनशॉट ग्रुपला टाकायचा. गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये पहा या सर्व प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देत आहोत. त्या निवडक मुलांना, सर्वांना नाही आहेत. आणि मग त्या निवडक मुलांना त्याच्यावरती आपल्याला त्यांच्याकडनं काम करून घेता येईल की निवडक मुलं निवडून त्याच्यावरती प्रत्येकाचं त्यांच्यावरती लक्ष देऊन ती मुलं कशी लागतील याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आमची मुलं आहेत, अगदी अशी काही मुलं आहेत की त्यांच्यासाठी आपल्याला प्रयत्न करून ती नक्की यशस्वी होतील. ओके, चला आपण पेपर घेऊया. पेपरमध्ये यापूर्वी तुम्ही लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि सबस्क्राईब पण करायचंय आपला ग्रुप चॅनेल. सर्वांना आपल्या चॅनेलचं माहिती द्या. आज जवळजवळ आपले 1300 सबस्क्रायबर आहेत. टोटल 21 हजार आपले व्ह्यूअर आहेत. म्हणजे आपला आकडा खूप मोठा आहे. प्रचंड गतीने आपण चाललेलो आहोत. ही गती आपल्याला कायमस्वरूपी ठेवायची आहे. पुढे आपल्याला त्या पद्धतीने विकसित आपल्याला बदल करायचे. चला पेपर घे रे.
तर ज्यांना त्या ग्रुपला समाविष्ट व्हायचे त्यांचे मार्कही आपल्याला आलेले असतील त्यांना त्या ग्रुपमध्ये समाविष्ट केलं जाईल. असं डायरेक्ट कुणाला त्याच्यामध्ये समाविष्ट केलं जाणार नाही. त्याचे 4 दिवस अगोदर पाहिले जातील. तो जॉईन झाल्यानंतर त्याचे मार्क की तो सोडवतोय का हे रोजच्या रोज पाहिलं जाईल. तो काढून टाकण्याचे अधिकार आपल्याकडे आहे. तो ग्रुप व्हॉट्सअपचा आहे. त्याच्यावरनं कुणाला त्यामध्ये ठेवायचं कुणाला काढून टाकायचे अधिकार माझ्या हातात आहे. त्यामुळं त्या ग्रुपमधनं जर नियमितपणे नसेल पेपर सोडवत नसेल तर अशी मुलं काढून टाकली जातील. नवीन त्याच्यामध्ये जे करणारे आहेत त्यांच्यासाठी काय पण जो अभ्यास करतो त्याच्यासाठी आपण रात्रीचा दिवस करू. कधीही त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. प्रत्येक प्रश्न त्याला समजून दिला जाईल. त्याबद्दल अडचण नाही आहे. पण जे करत नाही ज्यांना करायचं नाही जे खोटं सांगताय अशी मुलं त्यातनं काढून टाकली जाते. आता हा जो क्लास आहे युट्यूबचा त्याच्यामध्ये माझं कोणतंही बंधन नाहीये. तुमचा तुम्ही कधी येऊ शकता पाहू शकता उत्तरपत्रिका बघू शकता ऑनलाईनला क्लासला बसायचं असलं बसू शकता. काय तिथं कुठलंही बंधन नाही. पण गुगल फॉर्मवरती ज्या प्रश्नपत्रिका दिल्या जातात त्याला मात्र माझं पूर्ण बंधन आहे. त्याच्यावरती त्या संपूर्ण गोष्टी माझे कंट्रोल राहणार आहे की ती प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट हे सक्तीनं टाकावे लागणार आहे. जे स्क्रीनशॉट टाकणार नाहीत जे करणार नाहीत त्यांना ग्रुपमधनं काढून टाकलं जाईल. ओके. त्याच्यामध्ये मात्र कडक बंधनं तुम्हाला पाळावी लागतील. ज्याला करायचं आहे त्याला त्याच्यामध्ये समाविष्ट केलं जाईल. त्याचे मी पाहिले त्यातील मार्क आणि त्यानंतर 4 दिवसांनी त्याला समाविष्ट केला जाईल. 2 दिवसांनी त्याची बघून की तो प्रेझेंट कसा राहतोय उत्तर कशा पद्धतीने देतोय तो कसा रिस्पॉन्स देतोय ही सगळी जबाबदारी त्याची आहे. तो ज्या पद्धतीने इथे मी पाहिल त्याला त्याचे रिस्पॉन्स पाहिल सगळ्या गोष्टी पाहिल मग त्याला त्या ग्रुपमध्ये ऍड करेल. ओके. चला प्रश्नपत्रिका क्रमांक 45 भाग 1. आपला वेळ गेला. स्क्रीन चालू करा. पाणी चालली करेल बघा हे असं पाहिजे. एक पण चालू केला. चौरसाचा एक भाग दिलेला आहे एका बाजूला. आकृती पूर्ण करायची आहे. या ठिकाणचा भाग काढलेला आहे. या ठिकाणी सरळ रेष असणारी या ठिकाणचा आकार पहा. हा आकार पहिल्या पर्याय क्रमांक 2 कट होईल. या ठिकाणच्या आकारावरून पर्याय क्रमांक 4 कट होईल. राहिला पहिला आणि तिसरा. बघा कोणता योग्य आहे. या ठिकाणचा हा आकार पहा आणि या ठिकाणचा आकार ही सरळ रेषा आहे. आपल्याला सरळ पाहिजे असा कर्व पाहिजे तर पर्याय क्रमांक 1. चला पुढे. चला या ठिकाणचा हा चौकोनी आकार पहा. हा एका रेषेत नाही हे पण लक्षात घ्या. जे हा भाग बाहेर आलेला पाहिजे आणि ते सरळ आहे. या ठिकाणी सरळ तो रेषेत या ठिकाणी पण आहे. आता पहा पहिल्या पर्याय क्रमांक 3 कट होईल. सॉरी बरं का तसं नाही कट करता येणार. पर्याय क्रमांक 2 कट होईल. ही खाली भाग लिहिलेला पाहिजे. आता नंतर पर्याय क्रमांक 4 ही कट होईल. राहिला पहिला आणि तिसरा. याच्यामध्ये पहा कोणता योग्य आहे. पर्याय क्रमांक इथे जो आकार आहे तो लहान आहे आपल्याला इथे किंवा तो पण जुळतोय बरोबर. आता फरक कशात आहे पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये. ह्या अँगल मध्ये थोडासा फरक आहे. हा जो भाग आहे हा छोटा आकार आहे. इथे जो आकार पाहिजे त्या मानाने तर पर्याय क्रमांक 1 कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. उत्तर टाकत चला. करणे असतील शेळके असतील मोरकाने असतील उत्तर आपण टाकली पाहिजेत. मोरकाने आपल्याला ऑनलाईनचा पेपर किती मार्क पडले फक्त 104 मार्क आहे. आपण इथे 100 घेतोय 96 घेतोय 95 घेतोय. त्या पेपर मध्ये काय वेगळं आहे. या हा पेपर तो पेपर काय फरक नाहीये.
तर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला मी 100% गुणवत्ता यादीत लावेल, फक्त त्याला व्यवस्थित तुम्ही नियमित प्रेझेंट राहिलं पाहिजे, शेवटपर्यंत थांबलं पाहिजे. 10 जण आपले एवढे नियमितचे आहेत ना, शेळके असतील, चौधरी असतील, साखरे असतील, ईशिता आहे, प्रणव आहे, ही 10 जण बस. मला या 10 जण कॉन्सन्ट्रेशन केलं, मी 10च्या 10 जण गुणवत्ता यादीत लावेल. फक्त तुम्ही नियमित प्रेझेंट राहिलं पाहिजे, शेवटपर्यंत थांबलं पाहिजे, बोललं पाहिजे. तुमच्या काय अडचणी असतील, शंका असतील तर विचारलं पाहिजे. त्याच्या आपलं सगळं सोल्युशन होत आहे. जे तुम्हाला ज्या गोष्टीचं काय असेल ना ते सगळं याच्यावरती टाकलं पाहिजे तुम्ही. चला पुढे. या ठिकाणी पहा, तिरकी रेष, आडवी रेष, त्यात इथे कोपरा जो आहे तो आकार पहा, आणि या ठिकाणी येणारा आकार मी काही चिकटलेला नाही इकडे, त्यामुळे हा पहिला पर्याय कट होईल पहिल्या. आता दुसरा आकार पहा, या ठिकाणचा तो आकार मोठा आहे त्यामुळे हा कट होईल. राहिलेला आकार तिसरा आणि चौथा, याच्यामध्ये या ठिकाणी चौकोन दिलेला आहे आपल्याला या पद्धतीने पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आहे ना. चला पुढे. या ठिकाणी पहा, आडवी रेष आहे, तिरकी रेष आहे, पुन्हा आडवी रेष आहे. याच्यामध्ये बसणारा भाग या ठिकाणचा रेष. आता पहिल्यांदा या रेषेवरनं पाहिलं तर कुठे कट होत नाही. या ठिकाणचा जो पाहिजे शेवटची तिरकी रेषा ज्या पद्धतीने पाहिजे तेवढा इथे अँगल नाही, म्हणून हा पर्याय कट होईल. एका लेवल मध्ये नाहीये हे एका लेवल मध्ये नाही, म्हणजे हे वरती आहे, म्हणजे याच्यापेक्षा हा भाग वरती असला पाहिजे, त्यामुळं पर्याय क्रमांक 2 ही कट होईल, कारण हे एका लेवल मध्ये दाखवलं. आता राहिला 3 आणि 4 मध्ये हा आकार चालणार नाही, त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक. आता पहा, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये जरा बारकाईने कन्फ्युजन होईल. इथं बारकाईने पर्याय कट पद्धत वापरा. या ठिकाणचा आकार पहा, या चौकोनाचा समांतरभुज चौकोनासारखा आकार आहे, इथे एकत्र लंबगोलका आकार आहे, त्यामुळे हा चालणार नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3 जास्त योग्य. जर शब्दशः म्हणतात आता 2 पहा, आता 2 जर पाहिलं तर ओके 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 हा कापलेला आकार बरोबर एका लेवल मध्ये आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ओके. इथे एका लेवल मध्ये नाहीये म्हणून हा कट होईल, एका लेवल मध्ये पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कट. चला पुढे. 5 ते 8 मध्ये काळजीपूर्वक प्रश्न पहा. वगळलेल्या भागामध्ये कोणता भाग बसेल? पहिल्याचं इथे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असतो. तिसऱ्याचं चौथ्यात आरशातले, पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातले येईल. या ठिकाणी तिरकी रेषा पाहिजे, तर पहिला पर्याय कट होईल, तिसरा पर्याय कट होईल, चौथाही पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे. या ठिकाणी कापलेला बाईचं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. याचा आरशातलं प्रतिबिंब होतंय किंवा याचं पाण्यातलं पण होतंय, दोन्ही पण होतंय. आता मी खालच्या भागामध्ये बघत होतो, वरच्या भागामध्ये दिलेला आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणचा त्रिकोण या पद्धतीनं पाहिजे, या पद्धतीने त्रिकोण, म्हणून 2 आणि 4 कट होईल. आता याच्यामध्ये पहा 1 आणि 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी रेष नकोय तर खाली पाहिजे. इथं पर्याय क्रमांक इथं आहे, इथे रेष आहे म्हणून हा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1. चला पुढे. आता याच्यामध्ये काय केलेले, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या तर चौथ्यामध्ये आरशाचे, याचा आरशातला होईल, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं कंस होणार आहे. 2 कंस पाहिजे या पद्धतीनं, ते पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. चला पुढे. आता या ठिकाणी पहा, याचं 2 नंबरचं 3 नंबर मध्ये आरशातलं प्रतिबिंब मध्ये किंवा ओके पाण्यातलं पण नाही, जसं तसं उचलून मांडलेलं, हे उचलले हे असंच मांडले. आता या ठिकाणचं हे उचलून मांडायचं म्हटलं तर पर्याय क्रमांक 2, हे उचलून मांडायचं म्हटलं. बघ आता दुसरा पर्याय करून बघा आपण, याचा आरशातलं म्हटलं तर तू कुठं आहे का दिले का पर्यायामध्ये? नाही दिले, म्हणजे हे उचलून जसे तसं मांडलेलं आहे, म्हणजे कुठला विचार पाहिजे, कसा पाहिजे हे समजून घेणं, त्यावर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला पुढे. 9 ते 12 मध्ये पहा. आता याच्यामध्ये थोडंसं काय हुबेहूब आकृती असेल, हुबेहूब जोडणार. बाण पहा, उजव्या बाजूचे दोन्ही बाण खाली, त्याच्यावर पर्याय कट करायचा, कोणताही कट होत नाही. वरचे 2 बाण पहा, उजवीकडे जाणारे आहे सगळे. इथले पहा 2 बाण वर जाणारे, इथे एक वर एक खाली, हा पर्याय कट झाला. दुसरा, आता त्याच्यावर फक्त 2च झाला. याच्यावरती पहा, हे डावीकडे जाणारे बाण, इथे बाण नाही, हा 2 कट करून टाकला आपण, बाकी सगळीकडे. आता आतले बाण पहा कसे फिरताय, ते घड्याळाच्या दिशेने फिरतात, इथे घड्याळाच्या दिशेने. आता हा पर्याय कट केला. इथे पहा
हा एक बाण घड्याळाच्या विरुद्ध जातो, हे घड्याळाच्या दिशेने जातात पण एक उलटा जातो, पण हा पर्याय कट, त्याच्यामध्ये एक बाणच नाहीये, हा पर्याय कट, उत्तर येणार पर्याय क्रमांक एक येणार. आता पुढे पहा, या ठिकाणी हुबेहूब पाहिजे आपल्याला, इथे तीन मध्ये दोन रेषा असतात चौकोन, त्याच्यावर पहा तीन, दुसरा पर्याय कट होईल काय एक नाही मग तीन हो ते बाण नाही म्हणजे इथं कन्फ्युजन पहा, आता हा करायचा रे ते म्हणून हा पर्याय कट केला, पण आता इथं हा बाण कसा आहे रे गाडीच्या विरुद्ध दिशेने, हा कसा आहे का नाही कन्फ्युजन, मी छापताना त्यांचं चुकलंय, म्हणजे आपण ज्या ह्याच्यावर बघितलं त्याच्यावर आता शेवटला जास्त योग्य कोणतं या पद्धतीनं जाणं गरजेचं होतं, त्यामुळे इथं तीन आपण काढला होता पण त्यांनी एक दिलेला आहे, इथं या रेषा आहे, थोडस मी काय सांगितलं की हा प्रश्न संदिग्ध आहे, एक आणि तीन, हा इथं एक मध्ये फक्त इथं रेषा दिलेल्या आहेत, बाकीचा काही फरक नाही, बाकीचं सेम टू सेम आहे, काय हे बाण बघितले आहेत वर, हे बाण बघितले आहे बरोबर, हे बाण बरोबर आहे, हे बाण बरोबर आहे, आता इथं खाली जे आहे इथं वर दिलेले आणि इथं खाली दिले, फक्त कुठं कन्फ्युजन आहे इथं बाणामध्ये, म्हणजे जास्त कुठं जास्त योग्य हा जुळतो का हा जुळतो तर तीन जुळतो योग्य आणि एक जुळत नाही तर इथं वरती दाखवलेले म्हणून. ओके, आपण त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. चला पुढे, याच्यावरून पर्याय क्रमांक 3 कट झाला, आता फरक काय पहा, येतात या ठिकाणच्या रेषा पहा, 1 2 3 4 5 रेषा, 1 2 3 4 5 आहेत, इथे 1 2 3 4 5 6 आहेत, हा पर्याय कट होईल, 1 2 3 4 कट होईल, पर्याय क्रमांक 1. चला पुढे, उजवा भाग रंगवलेला आहे तिरक्या रेषा आहेत, उजवा भाग रंगवलेला तिरक्या रेषा याच्यामध्ये उलट्या आहे, पर्याय कट, पहिला दुसरा तिसरा, यामध्ये डावा भाग रंगवलेला तिरक्या रेषा, इथं उजवा रंगवला पर्याय कट, पहिला आणि दुसरा फरक शोधा, इथं चौकोन पाहिजे, इथं वक्र दिला हा कट, उत्तर पर्याय क्रमांक 2. चला पुढे, आता याचे डोळे पहा, डोळे 3 त्रिकोण आहे, इथं 3 आहे, इथं उलटा दिलाय त्रिकोण, हा पर्याय कट होईल, या ठिकाणी एक उलटा दिलाय, हा पर्याय कट होईल, पहिला आणि तिसरा, फरक आहे टोपीमध्ये, टोपी पर्याय क्रमांक 3. चला पुढे, बरोबर आहे, उत्तर अगदी बरोबर देत चला, बरोबरीनं चला, करणे बरोबर सांगताय आपण, शेळके मोरकाने बरोबर बोलताय, अगदी तुमचं व्यवस्थित होणार, फक्त नेहमी तुम्ही प्रेझेंट राहा, व्यवस्थित करा, तुम्हाला 100% योग्य पद्धतीनं आपण पुढे घेऊन जाऊ. नक्की मला सांगा, 80च्या आत असणारी मुलं आज आपण 90 पर्यंत पोहोचलोय, 90च्या पुढे गेलोय, आपल्याला आपण 95च्या पुढे जायचं, अशक्य काय नाही, आपल्याला वेळ आहे भरपूर, वेळेमध्ये सगळं आपलं चाललंय. त्याला या ठिकाणी काय म्हणलंय, कोणत्या तर बाबतीत एक समान आहे, निराळी आकृती काढा. आता या ठिकाणी पहा, की रंगवलेला भाग इथं रंगवलेला एक कोरा सगळीकडेच असणार आहे, त्याच्यावर काय वेगळा निघणार नाही. आता इथं पहा, गुणिलेचं चिन्ह आणि कोरा भाग शेजारी शेजारी, गुणिलेचं चिन्ह आणि कोरा भाग शेजारी शेजारी, इथे गुणिलेचं चिन्ह भरलेला भाग शेजारी शेजारी, आता इथं लांब लांब होते, त्याच्यावरही संबंध जोडता येत नाही, मग काय संबंध जोडता येईल आपल्याला, त्याचं उत्तर कसं काढता येईल, काढता कसं येईल, नाही मालिका नाहीये, आपल्याला निराळी आकृती काढायची, मी गाड्याच्या दिशेने फिरते, गाड्याच्या विरुद्ध दिशेने मालिका असेल तर ते ठीक आहे. आता इथं बघायचं घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या दिशेने पाहिलं कसं सुरुवात करता, कुठं सुरुवात करता, आपण असं बाहेर जाऊ ना, असं म्हणजे पोकळ चौकोन गुणिले आणि मग भरलेला, म्हणजे घड्याळाच्या दिशेने पोकळ चौकोन गुणिले आणि मग भरलेला, पोकळ चौकोन गुणिले मग भरलेला, पोकळ चौकोन गुणिले मग भरलेला, आहे करून सगळीकडे सारखा. चौकोनाच्या वरती गुणन दिले
आणि 4 मध्ये चौकोनाच्यावरती गुणून दिली. नाही तर स्पष्टीकरण देणं थोडस अडचणीचं आहे. पहिल्यांदा गुणिलेचे चिन्ह आहे, नंतर भरीव गोल आहे असं हे घड्याळ्याच्या दिशेने केलं. नंतर चौकोन भरीव गोल गुणिले भरीव चौकोन नंतर चौकोन. आता इथं सुरुवात झाली म्हणजे इथं हे सोडून देतोस. नाही मी आठव्या नंतर मी घेतलं. नाही थोडस संदिग्ध आहे. तर एका रेषेत आहे असं म्हणू शकतो आपण. ओके आता एका रेषेत म्हणलं तर पर्याय क्रमांक 4 वेगळा निघेल. काय दिलं उत्तर त्याचं 4. आता इथं काय म्हणा, ही तिन्ही चिन्ह एका रेषेत आहेत, ही तिन्ही एका रेषेत आहेत, ही तिन्ही एका रेषेत आहेत, ही एका रेषेत नाही. पर्याय क्रमांक 4. ओके चला पुढे. पाय या ठिकाणी त्रिकोण आहेत, वेगळा निघेल. पर्याय क्रमांक 4. हे सगळे काटकोन त्रिकोण आहेत, तो समभुज त्रिकोण आहे. 14 ते 4 बरोबर आहे. गुड. चला पुढे 15 पहा. झेंडा. आता झेंड्याचा आकार जर पाहिला तर या ठिकाणी झेंडा कसा दाखवलाय, वाकडा आहे आणि वेगळा निघेल. आता जर झेंडा म्हणलं किंवा उजवीकडे फडकले, हा डावीकडे फडकला, आपण हा झेंडाच होत नाही ना. हा जर सरळ असा फडकलेला असता तर मग पर्याय 2 काढला असता. हे 3 झेंडे उजवीकडे फडकतात, एक झेंडा डावीकडे फडकतो. तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे. गुणिलेच्या समोर गुणिले, गुणिलेच्या समोर गुणिले, गुणिलेच्या समोर गुणिले हे शेजारी शेजारी. तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे. 17 ते 20 मध्ये काय मिळालेलं आहे, 2 पहिल्या 2 आकृत्यामध्ये जसा संबंध आहे तसा तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये संबंध आहे. काय झाले व्हायचं हे पाण्यात म्हणजे याचं पाण्यात आहे का अगोदर पा याचं पाण्यामध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये. कारण ही रेष बदली मोठी आहे, म्हणजे इथे कर्व असा होतोय. आता इथे तसा कर्व होत नाही, म्हणजे हा पर्याय कट होईल. ही वेगळं दिलेलं आहे, इथे पा होत आहे इथे. आता इथे काय होते, 2 3 आणि 4 मध्ये फरक आहे. या रेषा सगळ्या एकाच मापाच्या आहेत. एका मापाच्या आहे का इथे पाहिलं तर लहान मोठ्या वाटतंय, म्हणजे इथं एका लाईन मध्ये नाही. ओके त्यावर पर्याय क्रमांक 3 आहे. ओके मधली मोठी आहे, बाजूच्या लहान आहे. चला पुढे. 17 3 बरोबर आहे. गुड. करणे बरोबर आहे. चला आता या ठिकाणी पहा, पहिल्याचा काय संबंध झाला याचा. या ठिकाणी 180 अंशात फिरली, कारण इथं पाण्यातलं होत नाही. पाण्यातलं म्हणलं तर इकडे राहील, आरशातलं म्हणलं तर इकडे इथे. आरशातलं नाही, पाण्यातलं नाही. 180 अंशात फिरली इथं, 180 अंशात फिरली तर या ठिकाणी लिंब पर्याय क्रमांक 3 येणार आहे. म्हणजे 180 अंशात काही वेळा विचार करावा लागतो आपल्याला. गुड. चला करणे बरोबर आहे. चला 19वा पाय चौकोनात चौकोन आहे, चौकोनात चौकोन एक रेष खालची गेली, म्हणजे इथे 8 रेषा आहेत, तिथे 7 रेषा, इथे 5 5 10 रेषा, म्हणजे किती होणार आहेत 9 रेषा. 9 रेषेचा आकृती पहा. पर्याय क्रमांक 4. आता इथे पण 9चे, पण आतला भाग नाही जाणार, बाहेरचा भाग घेणार. तर पर्याय क्रमांक 4. चला पुढे. काय झाले पहा, पाण्यातलं प्रतिबिंब नक्की आहे. पाण्यातलं प्रतिबिंब म्हणजे याचं पाण्यातलं प्रतिबिंब केलं तर आहे का पर्यायामध्ये पहा. या ठिकाणी उभी रेष होईल, नंतर या ठिकाणी पुन्हा खाली जाईल. पहा पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. चला पुढे. 21 ते 24. चला 21वा प्रश्न पहा. काय म्हणलेलं आहे, 3 आपण तर 4थी विकार. आता इथं मालिका तयार करायची. उलटा सरळ, उलटा सरळ. ओके बघू ना ते पण बरोबर आहे. पहा असं त्याची समज जोडला की पहिल्याचं तिसऱ्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब, मग याचा आरशातलं प्रतिबिंब येईल. मी या ठिकाणी आरशातलं प्रतिबिंब असं उभं केलं पण इकडे येतं, त्यामुळे त्यांचा पर्याय क्रमांक 2. आता तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये तसं इकडे दिलंय का मधोमध दिलंय, म्हणजे अर्थयोग्य कोणतं असं काढावं लागतं. आता आपण साधं वेगळ्या पद्धतीने विचार करू. या ठिकाणी खाली वर खाली वर, त्यामुळे तिसरा हे पर्याय कट झाला. आता टिपाची जागा पाहिली, या बाजूवर या बाजूवर. आता म्हणजे या बाजूवर या बाजूवर, म्हणजे काय झाला घड्याळाच्या दिशेने फिरला. आता तसं म्हणायला गेलं तर घड्याळाच्या दिशेने फिरला म्हणला आपण असं, तर इथे इकडे येईल ना. म्हणजे इथं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने दाखवते, म्हणजे इथं
आकृती फिरवावी लागेल. आकृती फिरवली तर ते आकृती कुठे या ठिकाणी येणार आहे. या आकृती जर फिरवली तर या ठिकाणी तो समोर येणार. ही आकृती फिरवली तर या ठिकाणी तो खाली येईल. तो या ठिकाणी असायला पाहिजे. जास्त योग्य पर्याय क्रमांक 2 आहे. चला पुढे. चला एक 22वा प्रश्न पहा. 22वा बाहेरचा पहा. बाण खाली आहे, उजवीकडे आहे, वर आहे, डावीकडे दिशा फिरण्याची घड्याळाच्या दिशेने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 4 2 आणि 3 कट होते बाणाच्या दिशेने. यात फरक आहे बाणाची आतला बाण. आतला बाण पहा या पद्धतीने आहे. 45 फिरला घड्याळाच्या दिशेने, पुन्हा 45 फिरला असं झाला म्हणजे आता या पद्धतीने होईल. उजवीकडे डावीकडे जाणारा बाण तर पर्याय क्रमांक 4. चला पुढे काय झालेलं आहे. फक्त याच्याकडे पहा. आतली चिन्ह वगैरे नंतर पाहू. पहिल्यांदा पहा ते चंद्र आहे किंवा नाव आहे. घड्याळाच्या दिशेने फिरली 90 अंशात, पुन्हा 90 अंशात म्हणजे 90 अंशात फिरली. पर्याय क्रमांक 2. दुसरीकडे कुठे आहे का? नाही. एवढ्याच्यावर चिन्ह तर बघायची गरजच भासली नाही. चिन्हावरनं काय होतं. इथे वेगळी वेगळी चिन्ह आहे, इथे वेगळी वेगळी चिन्ह आहेत, इथे वेगळी वेगळी चिन्ह आहेत. यातलं कुठलं इथे गोल आला नाही. यातला एक आतला गोल इथे आतमध्ये गोल आला म्हणजे आतला वजा येणार आहे. तर पर्याय क्रमांक 2. चला पुढे. आता यात मध्ये एका चिन्हाकडे लक्ष द्या. फक्त बाणाकडे. बाण 45 अंशात फिरला, पुन्हा 45 अंशात फिरला, पुन्हा 45 अंशात म्हणजे असा तिरका या बाण कोपऱ्यामध्ये येणारा. त्यांना पहिला दुसरा कट होईल. आता मागे आपल्या यातली काडी पहा. काडी कुठे काढी या पद्धतीने घड्याच्या विरुद्ध दिशेने 45 अंशात या ठिकाणी म्हणजे आडवी होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. गुड. चला 24/4 बरोबर सांगताय. मागे पडतोय का आपण? मागे पडलोय. ऑनलाईनला मागे पडलोय आपण. आता मला तिथे पुढे घेता येते का बघू. आणि ते 24वा प्रश्न चाललाय पण ही मुलं अजून खूप मागे आहेत. चला चला पुढचा प्रश्न. चला 25वा प्रश्न. ऑनलाईनला थोडासा वेट होतो असं काय अडचण नाहीये. चला 25वा प्रश्न पहा. ठिकाणी काय म्हटलेलं आहे. आरशातलं प्रतिबिंब. आता हा पहा, हा आहे तो या पद्धतीने होणार आहे आणि वरती भरलेला आहे का मोकळा आहे. मोकळा पाहिजे. त्याच्यात पहिला चौथा पर्याय करतो. या दोन्ही बरोबर आहे. आता या दोन्ही मध्ये फरक काय हे बघत असायची गरज आहे का? सेम आहे. आपल्याला बघायचं काय या चेंडू मधला यस. हा यस आहे तो या पद्धतीने यस होईल. तो पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. 2 मध्ये जसा तसा दिलाय काय स्मिथ. हा चला याचा 3 वाजलेले आहेत. घड्याळ पाहिले 9 वाजलेले दिसणार आहे. पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला इथे त्रिकोण पहा. उजव्या बाजूला वर आहे, तो डाव्या बाजूला वर येणार. त्याच्यावरून दुसरा तिसरा चौथा कट होतोय. उत्तर पर्याय क्रमांक 1. चला 27 झाला. 28वा पहा. त्रिकोण तिथे त्या त्रिकोणावरून पाहिलं उजव्या बाजूला वर आहे, डाव्या बाजूला वर येईल. बाकीचे सगळे पर्याय कट होत आहे. हा काय बाय रंगवली तिथं रंगवली नव्हती तर रंगवली. बरोबर बरोबर. चला पेपरला असं येणार आहे का कापलेला भाग पहा. गडी घातली, इकडून गडी घातली, गोल कापला. आता हा उघडला, या ठिकाणी गोल येईल, या ठिकाणी उघडला, इथे 2 गोल येतील. पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. चला 29वा प्रश्न. 29वा प्रश्न घ्या. चला 29वा प्रश्न थोडासा खाली घ्या. मला हाताने दाखवावा लागतो. 29 झाला. 30वा प्रश्न. ओके. वरून खाली गडी घेतली, इकडून गडी खाली घेतली, बाजूला केली. आता या ठिकाणी कापले. आता जेव्हा हे इकडे उघडेल या गोलला या ठिकाणी गोल येईल. हा व्ही या ठिकाणी
दोन गोल आणि दोन व्ही सारखे आकार पहा कुठे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 मध्ये ते इथं दोन गोल आहे दोन व्ही आहेत का या इथं इकडे व्ही येणार आहे नाही हा पर्याय कट झाला इथे दोन गोल आणि दोन व्ही आहेत का नाही इथे नाही पर्याय क्रमांक 4 मध्ये सगळं उघडून बघायची देखील गरज नाही म्हणजे या ठिकाणी पर्याय कट पद्धत तुम्ही मला सांगा आजपर्यंत बुद्धीमध्येचा एकही प्रश्न मी डायरेक्ट उत्तरावर गेलो का प्रत्येक ठिकाणी पर्याय कट पद्धत वापरली म्हणून मी जास्तीत जास्त जवळ उत्तरापर्यंत जातो चला पुढे पाय घडी इकडे घातली वरून खाली घेतली पुन्हा पुन्हा घडी घेतली पुन्हा एक घडी घेतली पुन्हा या ठिकाणी टाकले जेव्हा हे उघडे तर या ठिकाणी पुन्हा अजून या पद्धतीचा आकार होणार म्हणजे इथं व्ही आणि इथे व्ही म्हणजे या पाव भागात दोन व्ही म्हणजे इकडे दोन व्ही 4 व्ही आणि वरती 4 व्ही 8 व्ही होणार आहे 8 व्ही बघा कुठल्या याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये 8 व्ही आहे आता इथं का नाही चालणार कारण की तिथं वाकडं तिकडं हा हे कापलेले आकार देखील व्यवस्थित बघणं गरजेचं आहे पर्याय क्रमांक 2 आणि 4 मध्ये पर्याय क्रमांक 6 योग्य आहे चला पुढे चला पुढे घेतलेले नाही आता या ठिकाणी काय केले हा भाग फक्त सगळा नाही इथे याची गडी इथे येणार आहे आणि नंतर या ठिकाणी दोन त्रिकोण कापले जेव्हा हे उघडे निघले तेव्हा इथे दोन त्रिकोण वरचा भाग खाली आणलाय का रे कुठे नाही आणला आता या ठिकाणी हा भाग जेव्हा वरती जाईल हा कोपरा इकडे जाणार आहे तेव्हा हे 4 चौकोन आहे त्रिकोण आहे ते या ठिकाणी येतील त्यामुळं पर्याय क्रमांक 3 येणार आहे अवघड आहे प्रश्न थोडासा विचार करायला लावणार आहे चला पुढे 32वा प्रश्न झाला 33वा पाठ 33 जरा आलो हा पहा याच्यामध्ये आकार पहा याच्यामध्ये 3 वर्तुळाचे भाग आहेत 3 त्रिकोण आहेत एक चौकोन आहे एक चौकोन 3 त्रिकोण आणि 3 वर्तुळाचे भाग पाहिजे 3 त्रिकोण आहेत एक चौकोन 3 वर्तुळाचे भाग आहेत याच्यामध्ये चौकोन आहे का नाही हा पर्याय कट होईल याच्यात चौकोन आहे का पर्याय कट होईल यात चौकोन आहे का पर्याय कट होईल उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 ओके चला ठीक आहे चला पुढे पहा या ठिकाणी अरे जरा हे करणार आहे बस बस या ठिकाणी पाय एक चौकोन आहे इथे 2 चौकोन आहेत म्हणजे 3 चौकोन आणि 3 त्रिकोण आहेत कोण आहे रे त्याला हा 3 चौकोन आहेत 3 त्रिकोण आहेत आपल्याला या ठिकाणी पहा 3 चौकोन आहेत तर इथे एकच चौकोन दिसतोय दुसरे 2 बारके चौकोन आहेत का याच्यामध्ये इथे जर चौकोन लावले म्हणजे त्यात रेषा असायला नाही पाहिजे त्यामुळे हा चालणार नाही चौकोन आहे इथे बारक्यात 2 चौकोन आहेत तर कुठे नाही त्यात बारके 2 चौकोन नाही तिथे बारके 2 चौकोन आहेत मोठा आहे बारके 3 त्रिकोण आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक 4 चला पहा या ठिकाणी 2 अर्धवर्तुळ आहेत आणि 4 त्रिकोण आहेत 2 अर्धवर्तुळ आणि 4 त्रिकोण 2 अर्धवर्तुळ 4 त्रिकोण आहेत इथे पहा 4 त्रिकोण नाही आहेत हा चालणार नाही अर्धवर्तुळामध्ये रेषा कुठून आल्या हा चालणार नाही इथे रेषा अर्धवर्तुळ दिले चालणार नाही उत्तर पर्याय क्रमांक 3 काय येऊ शकते 1 काय येऊ शकत नाही हा आपण तेच दुरुस्ती करायची ना आपण त्यांनी सांगितलं 3 मान्य करायचे का नाही करण्याने बघा सांगितलं ते तिचं 1 सांगितलं ओके 35वा चाललाय 35चं 1 करा 35चं 1 करा दुरुस्ती करा त्या उत्तरपत्रिकेमध्ये 35चं 1 आहे चला पुढे
चला पुढे या 36वा षटकोन आहे, मध्ये षटकोन आहे, मध्ये हा कट होईल. आता हे बाजूचे आकार इथे नाही, आकार हे कट होईल. आता राहिला पहिला आणि चौथा, फरक शोधा. पहिला आणि चौथ्यामध्ये फरक शोधा. आकार पहा, चौकोन आकार आहे. या ठिकाणी चौकोन त्या पद्धतीचा, या पद्धतीचा चौकोन याच्यामध्ये नाही, तो इथे आहे. तर पर्याय क्रमांक 4. 37 ते 40 पहा, हे डाव्या बाजूला प्रश्नाकृती आहे. लंबलेली आकृती, या ठिकाणी त्रिकोण पहा, तिरकी रेष पहा, कोण आणि तिरकी रेष. याच्यामध्ये पहा, वळवलेली रेष ज्या अँगल मध्ये पाहिजे त्या अँगल मध्ये आहे काही नाही. या ठिकाणी पहा, आकार आहे का इथे, इथे आहे पण तिरकी रेष नाहीये. इथे आहे का पहा, इथे इथे ज्या पद्धतीने पाहिजे या ठिकाणी त्या पद्धतीने योग्य वाटत नाही. इथे कुठे वाटतं का जास्त योग्य कोणते असं जाणे गरजेचे आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीने पाहिजे यामध्ये नाहीये, याच्यामध्ये तर मुळीच नाहीये. राहिला 1 आणि 3 मध्ये मग जास्त योग्य कोणती असं बघणं गरजेचं आहे. या ठिकाणी या ठिकाणी पण हा अँगल जुळत खालची रेष म्हणलं तर आपल्याला खालची रेष काटकोन होते. या ठिकाणी अँगल आहे ना, काटकोन होतो. इथे काटकोन आकृती थोडीशी फिरवलेली, त्यामुळे जास्त योग्य 3 पेक्षा 1 आहे. त्यामुळे जास्त योग्य असं आपल्याला जाणं गरजेचं आहे, करणे बरोबर आहे. चला शेळके पाया हा टी त्याच्यामध्ये आहे का, याच्यामध्ये आहे का, याच्यामध्ये आहे. इथे येऊन इथे हा टी होऊ शकतो, इथं कुठे टी होत नाही. चला पुढे 39 पहा, त्या ठिकाणी यम सारखा आकार पहा. एक दांडा लहान आहे, मोठ्या तिथं काय आकृतीत असेलच असं नाही. यम सारखा आकार इथे होतो का पहा, नाही. तर इथं सरळ रेषा आहे, इथे तिरक्या रेषा आहे. इथे होतं का, नाही. इथे पहा यम आकार होतोय. ओके, पर्याय क्रमांक 3. तर 40वा प्रश्न पहा, आडवी रेषा आडवी रेषा, उभी रेषा, तिरकी रेषा, खाली रेषा. आडवी रेषा, उभी रेषा, तिरकी रेषा, खाली. पर्याय क्रमांक 2 येणार आहे. ओके, धन्यवाद. आता आपण गणिताकडे बोलूया. चला गणिताकडे बोलूया. थोडस आपण मागे पडलेलो आहोत, याच्यामध्ये ऑनलाईन मध्ये थोड्याशा अडचणी येतात. आपण ते जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. चला गणिताला सुरुवात करूया. आज वेळ आपला थोडासा गेलेला आहे, आपल्या बोलण्यामध्ये गेलेला आहे, थोडस याच्यामध्ये वेळ गेलेला आहे. करणे छान उत्तर देत आहे तुम्ही, बरोबर आहे. चला गणिताचं या पुस्तक चला एक पुस्तक घ्या. चला
एका माणसाने एक सायकल 500 रुपयास खरेदी केली, 20% नफा मिळवण्यासाठी त्याने किती किमती स्वीकारली? आता पहा 500 रुपयाचा 20% नफा. सर्वसाधारण मुलगा काय करतो? 500 चे 20% काढतो. 500 चे 20%, एक शून्य गेला इकडे, एक शून्य गेला, 50 गुणिले 2, 100 रुपये नफा. मग 500 अधिक 100 कोण बोलतंय रे? मी 600 रुपयाला विकाल. आता हुशार मुलगा असं नाही करत. तो काय करतो पहा, 20% नफा कधी? 100 वस्तू 120 ला विकतात. म्हणजे खरेदी 100 रुपये आणि विक्री 120. 500 रुपये खरेदी, सॉरी 100 रुपये खरेदी, 120 रुपये विक्री. मग 500 रुपये खरेदीची केवढ्याला विकली पाहिजे? एक्स ला मान्य होईल. एक्स बरोबर 500 गुणिले 120 भागिले 100. 2 शून्यला 2 शून्य, 120 पाचा 600. या पद्धतीने तो करतो, ज्याद्वारे त्याचा पुढील गोष्टीचा सराव होत असतो. चला पुढे. एका फळ विक्रेत्याने 10 रुपयास 12 या दराने 60 संत्री खरेदी केली व ती 12 रुपयास 10 या दराने विकली. आता या ठिकाणी थोडासा गोंधळ होतो. खरेदी एक खाली दिला आपलं 10 रुपयास 12 आणि विक्री 12 रुपयास 10. आता या ठिकाणी एक तर खरेदीची किंमत काढली पाहिजे. आता इथे 60 जे आहे तो त्याचा लसावा येतो. मग 60 संत्र्यांची खरेदी काढली. 60 संत्री खरेदी आणि 60 संत्र्यांची विक्री. 10 रुपयाला 12 संत्री. मग 60 संत्र्याला किती पैसे जातील? म्हणजे हे करता येणार. गुड स्मिथ, छान. 10 रुपयाला 12 संत्रे म्हणजे 60 संत्री म्हणजे संत्र्याखाली संत्री लिहिली पाहिजे. इथे एक्स येईल. वाटणी कळली पाहिजे. एक्स बरोबर 10 गुणिले 60 भागिले 12 केला. 12 की 12, 12 पंचवीस 10 पाचा 50 रुपये खरेदी झाली. आता विक्रीची किंमत का? 12 रुपयाला 10. 12 रुपयाला 10 तर संत्री 60 संत्री आहे. विक्रीची किंमत मांडणी काय होईल? 12 गुणिले 60 भागिले 10. शून्याला शून्य गेले 72 रुपये काय झाली? विक्री. खरेदी 50 रुपये, विक्री 72 रुपये. आपल्याला काय विचारले त्यांनी? नफा झाला का तोटा झाला? नफा. किती झाला नफा? झालं. जर शेकडेवारीच विचारलं असतं तर 50 रुपयाला 22, तर 100 रुपयाला 50 ची दुप्पट, 50 ची दुप्पट 100, 22 ची दुप्पट 44. शेकडा नफा 44% झाला. पुढे पहा. एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने 4 वर्ष ओके. एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 160 रुपये. बघा 4 वर्षाची ठराविक रक्कम एक्स, रक्कम एक्स आहे, दर वाय आहे. उदाहरणार्थ ओके 100 रुपये जर घेतला. आता इथं 4 वर्षाचं व्याज 160 मिळाल्यावरती एका वर्षाचं किती? 40 रुपये. 40 रुपये म्हणजे इथं दर काय झाला? 1000 रुपये केले तर 4% काय होईल? 40 रुपये. म्हणजे मांडली जरा आपण. आता काय केले? 4 वर्षाचं व्याज होतं 160, एका वर्षाचं होईल 40 रुपये. आता त्याच्या दुप्पट रक्कम 1000 चे दुप्पट केले व्याज किती होईल? एका वर्षाचं 40 होतं ते किती होईल? काय 80 झालं? रक्कम दुप्पट झाली की व्याज काय होणार? आणि जर दर दुप्पट केला असता, मुद्दल आहे तेवढं ठेव, दर दुप्पट केला असता तरी व्याज दुप्पट झाला असता. कालावधी दुप्पट केला असता तरी म्हणजे रक्कम, दर, कालावधी हे जर कुठलीही गोष्ट एक दुप्पट केली व्याज काय होतं? दुप्पट. आता पुन्हा काय म्हणलंय? दुप्पट रकमेवर त्याच दराने पण 2 वर्षाचं म्हणजे याची काय केली? 4 वर्षाचं होतं ते काय केलं?
2 वर्ष म्हणजे काय झाली निमपट झाली. जे कालावधी निमपट केला की व्याज काय होणार आहे निमपट होणार. 80 होतं तिथं किती होणार आहे 40. आता हे साधे एका वर्षाचं केलं. आता इथे याच्यामध्ये की 1000 रुपयाचं 4 वर्षाचं व्याज किती होतं रक्कम दुप्पट केली व्याज किती होईल दुप्पट किती होईल 320. आता कालावधी 4 वर्षाचा आहे म्हणून हे 300 रक्कम दुप्पट झाली म्हणून व्याज दुप्पट आहे. आता कालावधी निम्मा केला कालावधी निम्मा केला तर व्याज काय होणार निम्मा होणार म्हणजे 320 च्या निम्मे किती होते 160. पहिल्यांदा किती होतं 160. आता किती झालं 160 म्हणजे उत्तर 160. ओके पुढे पहा. एका चौरस आकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर तर त्याचे क्षेत्रफळ किती आकृती काढायची चौरस आकृती म्हणजे परिमिती 160 आहे. परिमिती म्हणजे काय 4 बाजूंची बेरीज आहे भागिले 4 केले की किती बाजू 40. मग याचं क्षेत्रफळ किती 40 गुणिले 40 40 चा वर्ग 1600 चौरस मीटर. नुसतं 1600 एवढं अपेक्षित नाही त्याचे परिमाण पण पाहिजे. 3 सेंटीमीटर बाजू असलेला घन ठोकळा तयार करण्यासाठी 1 सेंटीमीटर बाजू असलेले किती घन ठोकळे लागतील. आता 3 सेंटीमीटरचा मोठा ठोकळा करायचा म्हणजे मोठ्या ठोकळ्याच्या घनफळाला बारक्या ठोकळ्याच्या घनफळाने भागायचं. मग मोठ्या ठोकळ्याचं घनफळ कसं काढाल बाजूचा घन म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर घनाची लांबी रुंदी उंची सारखी म्हणून तिथं बाजूचा घन आहे भागिले छोटा घन आहे त्याचा लांबी 1 रुंदी 1 उंची 1 च्या घनाने भागायचं. 1 चा घन 1च येतो जिथं 3 चा घन 27 ठोकळे 1 साईजचे घ्यावे लागतील. गुड करणे छान. करणे शाळा कोणती रे तुझी करणे शाळा कोणती गुड छान उत्तर देतोय. चला पुढे 2 पेन किंवा 5 पेन्सिल याची किंमत 10 रुपये आहे तर 4 पेन आणि 4 पेन्सिल याची किंमत किती पहा. 2 पेन ची किंमत 10 रुपये 2 पेन 10 रुपये किंवा काय म्हणले 5 पेन्सिली 10 रुपये. मग 1 पेन केवढ्याला झाला रे 2 पेन 10 रुपयाला म्हणजे 1 पेन 5 पेन्सिली 10 रुपयाला म्हणजे 1 पेन्सिल 2 रुपयाला. मग आपल्याला विचारले त्यांनी 4 पेन आणि 4 पेन्सिली 4 पेन आणि 4 पेन्सिली 1 पेन 5 रुपयाला 4 पेन 1 पेन्सिल 2 रुपयाला 4 पेन्सिल उत्तर किती 1 मूग. ओके सोनके गुड. चला मी तुला ह्याच्यामध्ये घेईल जॉईन करून. ओके फक्त मला तुझा व्हॉट्सअपचा नंबर पाठव तुझे तुला ग्रुपला जॉईन करून घेईल. फक्त रेग्युलर नियमित प्रेझेंट पाहिजे आणि व्हॉट्सअपला जो आलेला पेपर आहे तो नियमित सोडवलेला पाहिजे. ओके व्हॉट्सअपचा नंबर पाठव मी तुला जॉईन करून घेईल. चला एक मूल दुपारनंतर 8:30 वाजता झोपले आणि दुपारपूर्व 6:15 वाजता उठले तर ते किती वेळ झोपले. आता दुपारनंतर म्हणजे किती रे रात्रीच्या 8 8:30 वाजता झोपले आणि दुपारपूर्व 6:15 वाजता उठलं म्हणजे सकाळचे उठले. मग आता एक सोडवताना एक पद्धत तुम्हाला वापरावी लागेल की रात्री 8:30 वाजल्यापासून 2 पद्धतीला समजून घेऊ. रात्री 8:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तो किती वेळ झोपला काढायचं. रात्रीच्या 12 मधून झोपलेला 8:30 वाजताची वेळ वजा केली. आता शून्यातलं 30 मिनिटं जातलं इथनं हातचा घ्या 1 तास म्हणजे 60 मिनिटं म्हणजे 60 होते 60 नंतर 30 गेले 30 11 8 गेले 3 म्हणजे रात्री 8:30 पासून रात्री 12 पर्यंत 3 तास 30 मिनिटं आणि रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6:15 पर्यंत 6:15 पर्यंत 6.5 तास एकूण किती झोपला 9 तास 45 मिनिटं झोपला. आता हे गणित वेगळ्या भाषेत करायचं. आता इथं दुपारी 12 आता हे रात्री 12 ते रात्री 12 आपलं 24 तासी घड्याळ असतं. हे घड्याळ आपल्या बाबतीत काय करायचं आज दुपारी 12 ते उद्या दुपारी 12
मग आज संध्याकाळी वाजलेले त्याला सकाळचे म्हणायचे आणि उद्या पहाटेचे वाजलेले त्याला दुपार नंतरचे म्हणायचे. मग 8:30ला तो 6:15ला उठला म्हणजे किती वाजता उठला? 11:15 वाजता उठला आणि झोपला 8:30 वाजता. म्हणजे सकाळी 8:30ला झोपला आणि रात्री 6:15ला उठला असं समजायचं. आता ही वजाबाकी करायची. 15 मधनं 45 जात नाही. इथं आजचा घ्या 60 मिनिटं झाले. 60 आणि 15 75 झाले. 75 मधनं वजा करा. 55 5 5 7 3 गेले 4 7 8 गेले 9 तास 45 मिनिटं. उत्तर बरोबर आपलं येते. चला पुढे. 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी एका जीपला 4 तास लागतात. तेच अंतर 3 तासात कापण्यासाठी जीपचा वेग किती वाढवावा लागेल? आता 180 किलोमीटर 4 तासात जातो म्हणजे किती वेग आहे त्याचा? वेग बरोबर अंतर भागिले वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे? 180. 4 तासात जातो मग भागिले 4 करा. 4 चौक 16 2 राहिले 4 5 20. म्हणजे वेग किती त्याचा? 15. यात 3 तासात कापायचं म्हणजे तिथं वेग काढावा लागेल. मग तिथं 180 भागिले 3 उत्तर काय? 3 मी 60 किलोमीटर पर आवर या वेगाने त्याला जावं लागेल. मी त्याचा वेग आपल्याला म्हणलंय का की त्याने किती वेगाने जावं लागेल 3 तासासाठी? हे तर काय म्हणलंय किती वाढवावं लागेल. पहिला किती होता आता किती केला? बरोबर आहे. 60 का करे हो की. मग इथं आलं की उत्तर 180 भागिले 60 काय उत्तर? 180 भागिले 60. पुढे एका विद्यार्थीला 25 पैकी 20 गुण मिळाले तर त्या शेकडा किती गुण मिळाले? 25 पैकी 20 तर शेकडा किती? हे मिळालं. आता ही मांडणी एकमान पद्धतीमध्ये सांगा. 25 पैकी 20 तर शेकडा किती? मांडणी सांगा. 25 ला 20 तर 100 ला 1. मांडणी सांगा. 1 बरोबर 100 गुणिले 20 भागिले 25 चौक 100 20 चौक 80% मार्क त्याला मिळाले. 1 चे 100% अधिक 100चा 1% ची खाली किंमत खालीलपैकी कोणती? 1 चे 100% 1 चे 100% अधिक 100 चे 1%. आता चे म्हणजे गुणिले 1 गुणिले 100 छेद 100 अधिक 100 चे 1 असू द्या. पहा 1 चे 100% म्हणजे इथं 100 चे आता 2 शून्याला 2 शून्य गेले 1 अंश छेद 1 गुणिले 1 अधिक आता इथे या 2 शून्याला या 2 शून्य गेले तर छेद 1 असते. अंशांशाचा केला तर 1 छेदाछेदात 1 म्हणजे 1 गुणिले 1 म्हणजे इथं 1 गुणिले 1 1 गुणिले 1 उत्तर काय येणार आहे? 2 येणार आहे. खालीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते? कोणत्या अंकाची असते दर्शनी किंमत स्थानिक किंमत सारखी? फक्त शून्याची. शून्य एकक स्थानी आला, दशक स्थानी आला, हजार स्थानी आला, कुठल्याही स्थानी आला तर त्याची शून्याची स्थानिक किंमत शून्य. पुढे 12/5 च्या छेदस्थानी कोणती सर्वात लहान संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल. 12/5 मध्ये याचा छेद मोठा करायचा
मी तर 12/12 झाला तरी कसला होईल रे पूर्ण छेदाधिक आहे औषधी काय त्याला छेदाधिक पण म्हणता येत नाही औषधी पण म्हणता येत नाही मग आपल्याला छेदाधिक करायचं म्हणलं अंश 12 तर किती पाहिजे रे छेदाधिक बनवायला कमीत कमी 13 झाला 13 होण्यासाठी याच्यात लहानात लहान कोण सायकल मिळवावी 8 मिळवावी लागतील एका 7 मिळवले तर 12 चालेल का 6 मिळवले तर 11 म्हणजे कसला होईल खाली काढायचं म्हणून गुरुकुलाला त्यांना प्रश्न पत्रिका सबमिशन करायची. मॅडम नाही ते घरात ते बोलतात फोनवर. मॅडमला सर आहेत का बघ त्यांना बोल. बघ रे पुढे पहा एका शाळेतील सर्व विद्यार्थी प्रत्येक रांगेत 5 9 10 च्या संख्येने उभे करता येतात तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांची कमीत कमी संख्या किती आता 5 9 10 च्या म्हणजे 5 9 10 चा काय करावं लागेल लसावी काढावा लागेल आता 5 तिन्ही संख्याला जातो का दोन संख्याला 5 1 5 5 2 10 9 तसेच आता या 2 ला जातो का नाही 9 चे फक्त फॅक्टर पडते पण तेच येणार 3 गुणिले 3 इथं 2 9 18 18 पंचे 90 जर शाळेत विद्यार्थी 90 असतील तर 5 5च्या रांगा करता येतील 9 9 च्या करता येतील 10 10च्या रांगा करता येतील भंडारे आपण खूप लेट येत आहे आणि एक की तुम्हाला 100 पैकी 100 पडले आपला व्हॉट्सअपला आजपासून पहा आपण मोरखाण्यांना बरेच जणांचे आपले मार्क होते अगदी 100 पैकी 100 पडतायत 96 97 98 परंतु आज मी जेव्हा गुगल फॉर्म मध्ये त्यांना ग्रुपवर त्यांच्या याच्यावरती प्रश्नपत्रिका दिल्या ते फक्त लिमिटेड मुलांना दिल्या त्यामध्ये त्यांना दिले मार्क तर एकाही विद्यार्थ्याला हायेस्ट 146 आहे 180 मार्काची 160 मार्काची प्रश्नपत्रिका आहे हायर मार्क 136 आहे 136 का 146 आहे एकालाही 146 आहे म्हणजे त्याच्यामध्ये जर मला पडले तर हा गुगल फॉर्म त्याच्यात सगळं तुम्ही चीटिंग करू शकत नाही भंडारे घ्या भंडाऱ्याचे मार्क लिहा 100 तुमचा व्हॉट्सअपचा नंबर द्या तुम्हाला फॉर्म गुगल फॉर्मवरती प्रश्नपत्रिका पाठवली जाईल तर तुम्हाला ते व्हॉट्सअपवर पेपर तुम्हाला घरी मिळेल गुगल फॉर्मच्या स्वरूपात ही उत्तरपत्रिका तुम्ही सबमिट केल्याबरोबर मला उत्तर येईल आणि त्याचा स्क्रीनशॉट ग्रुपवर टाकायचा आहे म्हणजे मी ते दोन्ही चेक करू शकेन चला 30 पेक्षा मोठी असणारी व 2 मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती ए 32 33 34 35 काय म्हणजे 30 पेक्षा मोठी आणि 2 मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपामध्ये मांडता येणार आहे मी 8वीला जसे लहान बघतो तुम्हाला 8वीला कौस्तुभ भंडारे 100 आहे कौस्तुभ मला व्हॉट्सअपचा नंबर दिल्याशिवाय तुला मी ग्रुपला जॉईन करू शकत नाही तर आता ही 32 2 मूळ संख्येच्या रूपात मांडायची 2 घेतली आता मूळ संख्या कोणत्या 2 3 5 7 11 13 17 आता लहानात लहान घेतली तर 2 घेतली 2 गुणिले 16 केलं तर दोन्ही मूळ आहेत का 16 मूळ आहे का नाही 3 ने जात नाही 5 ने जात नाही 7 ने जात नाही 11 ने जात नाही 13 ने जात नाही 17 ने जात नाही मूळ संख्येच्या रूपात लिहिता येईल का नाही 33 कसं 11 गुणिले 3 दोन्ही मूळ आहेत का आहे चला 34 घ्यायचे 17 गुणिले 2 दोन्ही मूळ आहेत का आहे 35 7 गुणिले 5 दोन्ही मूळ आहेत का पाठांच्या लहानच नाही लहानात कोणती येणार आहे 33 येणार आहे 34 35 नाही ओके त्या लहान नाही चला पुढे खालीपैकी कोणाची किंमत 1 आहे आता इथे पहा 0.404 भागिले पहा 404 गुणिले 0.1 आता इथं दशांश चिन्ह किती घर पुढे न्यावं लागेल
3 घर, खाली पण 3 घर न्यावं लागेल. वरचं 3 घर पुढे नेलं, खाली एकच घर आहे. इथे 3 घर न्यायची म्हणल्यानंतर 0 देऊन न्यावं लागेल. याला संक्षिप्त करून दिलं 404 ला 404 गेले 1 अंश छेद 100 म्हणजे 0.001 आपल्याला त्यांनी 1 म्हणले, चालेल का? नाही. दुसरा भाग 0.404 भागिले 40.4 गुणिले 0.1. वरचा दशांश चिन्ह 3 घर पुढे न्यावं लागेल, खाली पण 3 घर घ्यायचे. वरचं 3 घर गेलं, खालचं इथं 1 घर पुढे घेतलं, इथे एकच, मग 2 झाले, 3 घर न्यायचे. 1 0 इथे 404 ने 404 गेले, उत्तर काय? 1 अंश छेद 10 म्हणजे दशांश चिन्हामध्ये गेलं तर उत्तर काय येईल? 0.1. तिसरं 0.404 भागिले 4.04 गुणिले 0.1. इथं 3 घराच्या अगोदर दशांश चिन्ह आहे, हे 3 घर पुढे घेऊया, खाली पण 3 घर न्यायचं. इथे 2 घर जाते, इथले 3 घर गेलं, इथे 404 1 404 404 1 404 1 अंश छेद 1 म्हणजे उत्तर काय येणार आहे? 1 येणार आहे. ते पर्याय क्रमांक 3 मध्ये येते. चला पुढे 3% चे दशांश स्वरूप द्या. 3% टक्के म्हणजे किती आहे? छेद 100 असतो. याचं दशांश चिन्हामध्ये मांडायचे 2 शून्य आहेत म्हणून दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर वाचण्यासाठी 0 दिला 0.03 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. 56चं पर्याय क्रमांक 2. चला 57 पहा. एका शाळेतील 12 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी नापास झाले. 480 विद्यार्थी असणाऱ्या शाळेतील किती विद्यार्थी पास झाले? आता 2 विद्यार्थी नापास झाले, आपल्याला विचारले 5 चा आकडा, मग इथं काय म्हणून गणित समजून घेतलं पाहिजे? 12 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी नापास झाले म्हणजे 10 विद्यार्थी पास. हा म्हणजे इथं नापासचा आकडा काढायचा ना, आपल्याला 5 विचारले मग नापासचा कशासाठी काढायचा? 5च घेऊ ना. 12 मध्ये 2 नापास झाले म्हणजे 12 ला हे एकूण विद्यार्थी आणि हे 5. 12 विद्यार्थ्याला 10 पास, तर 480 विद्यार्थ्याला 1. मांडणी सांगा. 480 गुणिले 10 छेद 12 1 12 12 चौक 48 वरचा 0 0 40 गुणिले 10 1 0 2 0 म्हणजे 4 1 400 विद्यार्थी पास झाले. ओके चला पुढे इथं समीकरण तयार करून दिलेलं आहे. त्या पेपर मध्ये दुरुस्ती आहे का रे? यार आहे. चौकोनात गुणिले त्रिकोण बरोबर गोल, गोलामध्ये त्रिकोण भागिले चौकोन बरोबर त्रिकोण. जर चौकोनात फुली वजा स्टार बरोबर 5 आणि बरोबर 30 असेल आणि स्टार बरोबर 1 असेल तर त्रिकोणाची किंमत विचार. आता इथे पहा, मी गणित घेतला. स्टारची किंमत किती दिली? 1 दिली. म्हणजे चौकोनात फुली वजा 1 बरोबर 5 दिलं. हे वजा 1 तिकडे पाठवला काय होईल? म्हणजे चौकोनात फुली बरोबर काय होईल? 5 अधिक 1 म्हणजे उत्तर काय येईल? चौकोनात फुली बरोबर 6. ही किंमत याच्यामध्ये घातली, पहिली सोडवली 6. आता इथं गुणिले किती गेले? याची किंमत दिली 30. 6 गुणिले 5 म्हणजे त्रिकोणाची किंमत काय येणार आहे? 5 येणार आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा संख्यावली. पहा संख्यावली 15 21 24 15 21 24 25 32 37 35 43 50 प्रश्नचिन्ह. आता इथं
सगळे पर्याय 45 आणि 40 चे. 15 अधिक 10 25, 25 अधिक 10 35 अधिक 10 45. पुढं प्लस 11 कशात 11 21 अधिक 11 पुढं 24 अधिक 13 37 37 अधिक 13 इथं उभी त्यांनी केली. याचा काय संबंध होतो का रे असा आडवा का हो 15 15 मधल्या अंकांची बेरीज 15 6 21 मधल्या अंकांची बेरीज 21 3 25 मधल्या अंकाची बेरीज 25 7 32 मधल्या अंकाची बेरीज 32 5 35 मधल्या अंकाची बेरीज 35 8 45 मधल्या अंकाची बेरीज 7 45 मधल्या अंकाची बेरीज 45 9 मधल्या अंकाची बेरीज 9 एकालाही डोकं चाललं नाही हे काही योग्य नाही. चला गणित आपल्याला लक्षात आलं. आता 1 सेंटीमीटर बरोबर 12 किलोमीटर हे प्रमाण मानून नकाशातून 2 शहरातील अंतर 4.9 सेंटीमीटर तर प्रत्यक्षात ते किती किलोमीटर एकमान पद्धतीत मांडणी करा. 1 सेंटीमीटर बरोबर 12 किलोमीटर तर 2 शहरातलं अंतर दिलेले 4.9 सेंटीमीटर सेंटीमीटरच्या खाली सेंटीमीटर बरोबर माहित नाही एक्स मांडणी सांगा. एक्स बरोबर 4.9 गुणिले 12 आता भागिले 1 छेद सगळ्या येतात असते. मग दशांश चिन्ह नाही समजून गुणाकार करा. 12 मध्ये अष्टदश अठ्याले 10 चिन्ह बघा 2 शहरातलं अंतर किती आहे. ओके चला आपण आता मराठीला सुरुवात करूया. आहे वेळ आपल्याकडे. चला स्क्रीन चालू करे. चला आज आपला वेळ थोडासा गेला पण आपण मध्ये वेळ भरून निघलेला आहे. चला आपल्याला मराठीला सुरुवात करूया. दुनिया पैदा करावी अशी ब्रह्मदेवाला देवाचा देव ब्रह्मदेव इच्छा झाली. त्याप्रमाणे आता घडण व्हावयाची इतक्यात त्याच्या मनात काय झाले कोण झाले त्याला वाटले आपल्या कामात तरी बरे वाईट सांगणारा कोणीतरी असला तर मोठी मौज होईल. त्याप्रमाणे आधी त्याने एक चांगला तरबेज टीकाकार बनवला. यापुढे मी जे काय घडून काढी त्याची तपासणी करण्याचे काम तुझे असे या टीकाकारास अख्त्यार देण्यात आले. म्हणजे अख्त्यार देण्यात आले मी त्याला परवानगी दिली. मी जे काही करेन त्याची तपासणी तू कर. इतकी तयारी झाल्या ब्रह्मदेवाने आपला कारखाना चालू केला. ब्रह्मदेव एक एक चीज बनवीत गेला आणि टीकाकार त्याच्यातली चूक दाखवून आपल्या जन्माचं चीज करू लागला. आवडती तुम्ही बरोबर आहे. कीर्तनामध्ये आपलं कीर्तन चालू झालं. टीकाकाराच्या चाचणीमुळे बिनचूक म्हणून काही निघेत ना. हातीला वर पाहता येत नाही तर वरच पाहतो. गाढवा चपळपणा नाही माकड अचपळ अशा रीतीने टीकाकाराची तरी त्याने शेवटचा प्रयत्न करून पाहण्याचे ठरवले आणि कामगिरीची कमाल करून माणूस घडून काढला. टीकाकार निरखून पाहू लागला. अखेर चूक निघाली. त्याच्या छातीत एक खिडकी पाहिजे होती म्हणजे त्याचे विचार सगळ्यांना समजले असते.
ब्रह्मदेव म्हणाला तुला बनवले हीच माझी एक चूक आहे, आता मी तुला शंकराच्या ताब्यात देतो. ही एक जुनी गोष्ट कुठेशी वाचलेली आहे, तिच्याविषयी शंका घेण्यास फक्त एक जागा आहे, ती ही की गोष्टीत सांगितल्याप्रमाणे हे टीकाकार शंकराच्या ताब्यात गेलेले दिसत नाही. कदाचित ब्रह्मदेवाला त्याची दया आली असेल किंवा शंकराने आपली शक्ती त्याच्यावर चालवली नसेल. कसंही असले तर त्याची जात आज बरीच फैलावली आहे, एवढे मात्र खरे. गुलामगिरीच्या काळात कर्तृत्व न उरल्यामुळे वक्तृत्वाला संधी सापडते. कामाचे बोलणे कुठले की बोलण्याचेच काम, आणि बोलायला तरी रोज रोज नवीन विषय कोठून काढायचे. त्यामुळे एक सनातन विषय ठरवून टाकला, निंदा स्तुती. जनांच्या म्हणजे निंदा करायची, जनांची मी बाकीच्यांची निंदा करायची, मी नावं ठेवायची. वार्ता वधू धनांच्या म्हणजे नुसत्या पैशाच्या गप्पा मारायच्या. पण निंदा स्तुती म्हटले तरी त्यात वाटणे समजायचे आहे. निंदा म्हणजे परनिंदा आणि स्तुती म्हणजे आत्मस्तुती. निंदा करायची कोणाची तर दुसऱ्याची, स्तुती कोणाची करायची तर फक्त आपली. असं ब्रह्मदेवाने टीकाकाराला बरे वाईट पाहावयास सांगितले होते. त्याने स्वतःचे बरे पाहिले व ब्रह्मदेवाचे वाईट पाहिले. मनुष्याच्या मनाची ठेवणच अशी चमत्कारिक आहे की दुसऱ्याचे दोष जसे त्याला ढळढळीत दिसतात तसे गुण दिसत नाही. संस्कृतात विश्व गुणादर्शन चंपू म्हणून एक काव्य आहे. व्यंकटध्वरी नावाच्या एका दक्षिण पंडितांनी ते लिहिले आहे. त्या काव्याची कल्पना अशी आहे की पुरुषानु आणि मितावसू नावाचे दोन गंधर्व विमानात बसून फिरत आहेत आणि जे जे दृष्टांत घडले त्याविषयी चर्चा करीत आहेत. पुरुषानु दोष दृष्टी आहे, विश्वावसू गुणग्राहक आहे. दोघेही आपापल्या दृष्टीने वर्णन करीत आहेत. गुणादर्श म्हणजे गुणाचा आरसा असे काव्याचे नाव देऊन कवीने आपले निर्णायक मत विश्वावसूच्या बाजूला दिले आहे. तरी एकंदरीत वर्गणाची धाटणी अशा थाटाची झाली की शेवटी वाचकाच्या मनात पुरुषांच्या मताची छाप पडते. गुण घेण्याच्या इराद्याने लिहिले तरीही तशा दोष पाहण्याची वृत्ती असते तर काय झाले असते. अरे काय सांगतो ना, समजून सांगतो. तर टीकाकार म्हणजे टीका करणारा. पहा आपल्या मुलाचे कधी कधी अवगुण दिसत नाही, दुसऱ्या की असलंच आहे. आपल्या पोरीला काय म्हणतात बघा, आपण आपली पोरगी असते तिला माझी लाडाची गुणाची बाळ, आणि सुनेला गुणाची बाळ म्हणतात का? नाही ना, बरोबर का नाही? म्हणजे आपल्या सुनेनं म्हटलं का नाही की सगळं केलं पाहिजे, चहा तयार करून हातात दिला पाहिजे. मी केला तू बस ग, मी देते करून. लिखीला कधी सांगणार नाही, बरोबर. लिखीला मला बाळ सुनाने सासू सासऱ्याला व्यवस्थित जपलं पाहिजे, लेखाची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे, पोरा बाळांचं व्यवस्थित केलं पाहिजे. आणि तिकडं जावायने मात्र सगळं केलं पाहिजे. जावायला आईबाप नको, सासू सासरा ताप देतो म्हणून जावायला आईबाप नको, वेगळं राहा, दोघंच नवरा बायको राहा. का सासू सासऱ्याचं करावं लागतं. आणि इथं तुमच्या जर लेकाने म्हणलं, तुमच्या सुनेने म्हणलं सासू सासरे नको, चालेल का? नाही. मग माणूस असा दोन्ही चप्पल, म्हणजे टीकाकार याला म्हणतात. त्याला नावडतीचं मीठ आळणी ही साधी म्हण. जी आवडत नाही वस्तू त्याचं कितीही चांगलं केलं तरी त्याच्यात नावं ठेवण्याची वृत्ती, त्याला म्हणायचं टीकाकार. कितीही चांगला माणूस आहे, माणूस चांगला आहे तरी म्हणाले याला खिडकी पाहिजे, म्हणजे त्याच्या मनात काय चालले बघायला. असं होतं का? परमेश्वराने टीकाकार का निर्माण केला? आपल्या कामाचे मूल्यमापन व्हावे की कसं काम केलं एकाने चांगलं म्हणावं म्हणून. मग त्या टीकाकाराने सगळं वाईटच, एकाच चांगलं म्हणला. पुढे टीकाकार तयार केला, ही आपली चूक झाली असे ब्रह्मदेवाला वाटले. कारण त्याने जे प्राणी बनवले त्यातले फक्त त्यांनी दोष दाखवले, चांगले एक तरी दाखवलं का? हातीला वर बघायला येत नाही, त्याला सोंड दिली
हा उंटा वरच बघतोय, पण त्याला मदार दिली आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी चांगला गुण आहे. पुढे टीकाकारांची संख्या आज वाढली आहे असे कशावर म्हणता येईल? घेतलं नाही, नाही तर त्यावेळेस तर शंकरांनी मानलं असं का टीका कोण करत बसल्या, सगळं चांगलं दिसलं असतं. नाही नाही, हे नाही म्हणता येणार. हा 3 दिले. अरे 4 योग्य वाटते इथं. दोष दिग्दर्शनाची प्रवृत्ती वाढली आहे. म्हणजे दोष दिग्दर्शन म्हणजे दोष दाखवणार आहे. पुढं विश्व गुणा दर्शन चंपू या काव्याचा परिणाम कोणत्या विधानातून यथार्थपणे व्यक्त होतो? जगातील गुणांचे महत्व त्याने त्यांनी चांगलं तेवढे विचार तेवढे घेतलं. पार्श्वभाव प्रस्तुत उतार्यात अरे बघ की रे, हे पुढे लक्ष देखील भया. प्रस्तुत उतार्यातून कोणती मानवी प्रवृत्ती प्रकट होते? दोष पाहण्याची वृत्ती. दुसऱ्यातले फक्त दोष दिसतात. उतारा दुसरा घ्या. आपण शेती करतो, पृथ्वीची झीज होते, ती झिजून आपल्याला धान्य देते, तिचा कस तिचे सत्व कमी होते, आपण तिची झीज भरून काढली पाहिजे, आपण तिला नांगरून ठेवतो, सूर्याची उष्णता तिच्या आत शिरते, आपण तिच्यात खत घालतो, आश्रयी तिचा कस पुन्हा आपण भरून काढतो. आपण पृथ्वीसाठी ही झीज सोसली, उन्हात नांगरले, खत ओतून पैसे खर्च केले, ही जी आपण शारीरिक व आर्थिक झीज पृथ्वीसाठी केली, ती झीज उत्कृष्ट पीक देऊन पृथ्वी भरून काढते. ती माझ्यासाठी झिजते, मी तिच्यासाठी झिजतो. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात हे महान यज्ञ तत्व सांगितले आहे. आज मानवी समाजात हे यज्ञ तत्व पाळण्यात येत नाही, म्हणून मानवी समाज दुःखी आहे. मजुरांनी म्हणावायचे, शेठजी तुमच्यासाठी आम्ही यंत्राजवळ शिजतो, सारी संपत्ती तुमच्या हातात देतो, घ्या. शेठजींनी म्हणायचे, बंधूंनो, ही सारी संपत्ती पुन्हा तुमच्यासाठीच मी देऊ शकतो, घ्या. अशा रीतीने समाजात आनंद राहील. परस्पर जर याप्रमाणे वागतील तर समाजात समता राहील. एकीकडे खळगे, एकीकडे टेकाडे नाही, एकीकडे प्रचंड प्रासाद व एकीकडे शूद्र झोपणे हे दृश्य दिसणार नाही. एकीकडे आनंदमय संगीत तर दुसरीकडे शोकाचे रडगाणे असा हृदयभेदक देखावा दिसणार नाही. पृथ्वीची झीज भरून काढण्यासाठी तुझं लक्ष पुढे दे. पृथ्वीची झीज भरून काढण्यासाठी नांगरून खत घालतात. पृथ्वीने मानवाला मोबदला म्हणून उत्कृष्ट पीक दिले. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात यज्ञ तत्व सांगितले. मानवी समाज दुःखी झाला कारण यज्ञ तत्व पाळले जात नाही. यज्ञ तत्वाचे सर्वांनी पालन केले तर वैभव सुख राहील, आनंद राहील, समाजात समानता एकी राहील. पहिले नाही, दुसरं नाही, चौथे उतारा 3रा भाग. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असे म्हणतात. इतर मित्र आहेत पण ते कधी रागवतात, कधी चिडतात, पण कधी चेष्टा करतात, कधी वेळेच्या अभावी उपयोगी पडत नाही, कधी ते आपला अंतरंग खुले करत नाही, पण ते आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतात. पण पुस्तकाचं तसं नाही. त्याला जवळ करण्याचा अवकाश किती आपले अंतरंग खुले करते. ते कधी फसवत नाही, कधी चुकवत नाही, नेहमी अगदी आपल्या सेवेस तयार असते. पुस्तकाचे पुष्कळ प्रकार असतात. काही पुस्तके अल्पायुषी तर काही दीर्घायुषी, म्हणजे काही काळ टिकतात. आता वर्तमानपत्र फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळी ते रद्दीत जातं. तसं पुस्तक काही काळ, आता शाळेचं पुस्तक 1च वर्ष, पण रामायण महाभारत हजारो वर्ष टिकतात, मग दीर्घायुष्य असतात. त्यांचं आयुष्य त्यांच्यामध्ये विचाराकडे अवलंबून असतं. विचार जितके स्थायी तितकी पुस्तके स्थायी. वर्तमानपत्राचे आयुष्य 1 दिवस. सकाळी उत्साहाने व आतुरतेने आपण वाचतो, पण त्याचे पारायण ठरले करतो असे कोणी म्हणेल तर योग्य होणार नाही. मासिकांचे आयुष्य 1 महिना, परंतु काही पुस्तके सदा सर्व काळ बहुमोल असून तप्त मनाला समाधान देतात. भगवद्गीता, बायबल, पुराण, वेद वगैरे या कृतीचे ग्रंथ आहेत जे दीर्घकाळ टिकतात. तप्त मनाला समाधान देणारे ग्रंथ भगवद्गीता.
भगवद्गीता, बायबल, पुराण, वेद, रामायण, महाभारत त्यात नाव दिले का? सर बायबल कुठल्या धर्माचे? ख्रिश्चन धर्माची, भगवद्गीता हिंदू धर्म, बायबल ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ, कुराण मुस्लिम धर्माचा, वेद हिंदू धर्माचा. चला, कोणते शिक्षक उतारायला अधिक समर्पक ठरेल? पुस्तक माणसाचा खरा मित्र. वर्तमानपत्राचे आयुष्य किती दिवस असते? गाडीचा करा. काही पुस्तके काही दीर्घायुष्य. पुस्तकाला मित्र का म्हटले आहे? आपला मित्र सगळं मन खुलं करत नाही, सगळं सांगत नाही, ठराविक तेवढं सांग. तसं पुस्तक करत नाही, सगळं खोलून सांग. पुढे धोके पडण्याचे प्रमाण प्राण्यांच्या शरीराचे आकारमान व त्यांच्या रक्ताची उष्णता व्यस्त प्रमाणात असते. उंदराच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला 600 ते 700 पडतात. कॅनरी नावाच्या छोट्या पक्ष्याच्या हृदयाचे ठोके मिनिटाला 1000 पडतात. हत्तीच्या बाबतीत हे प्रमाण मिनिटाला 20 ते 50 आहे. व्हेल मासा हत्तीपेक्षा प्रचंड असून त्याचे प्रमाण हत्तीपेक्षाही कमी भरते. शीत रक्ताच्या प्राण्यामध्ये बेडूक आणि कासव यांची गणना होते. बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटास 30 तर कासवाच्या हृदयाचे ठोके 20 पडतात. माणसाचे किती पडतात? 72. हा, बघा, हृदयाचे ठोके पडण्याचे प्रमाण कशावर अवलंबून आहे? शरीराचे आकारमान आणि रक्ताच्या उष्णतेवर. कोणाच्या हृदयाचे ठोके सर्वात कमी पडतात? कासवाचे. शीत रक्ताचे प्राणी कोणते? कोणाच्या नाडीचा ठोका 2 सेकंदात 1 वेळा पडतो? 2 सेकंदात 1 वेळा म्हणजे मिनिटाला 30 वेळा. बेडकाचा. बेडकाचा कासवाचा खाली घे. खाली घे. 2 सेकंदाला 1 वेळा म्हणजे 30 वेळा झालं. कोणाच्या बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटाला 30. कोणत्या पक्षाचे नाव उतारण्यात आले आहे? ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्या. त्याला